एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. मला दे चहा. मला हे आणि काय आज छोटीला कामाला लावलेलं दिसतंय. भाऊजी, तुम्ही तिला छोटी म्हणता, पण लहान नाही ती आता. दिवसभर उन्हाळक्या करत असते, नाहीतर आईंच्या शेजारी बसून ना टीव्ही बघत असते. आता मुलीच्या जातीला थोडी तरी कामं यायला हवीत ना. कामं यायलाच पाहिजेत, पण हे मुलीच्या जातीला वगैरे असं बोलायचं नाही आपल्या घरात. कामं सगळ्यांना यायला पाहिजेत. चुकले मी चुकले. वाचा तुम्ही पेपर. आणि मला ना एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी आणि वहिनी जसा स्वयंपाक करतो ना, तसा स्वयंपाक करता येतो का या घरातल्या मुलांना? ती बोलतेस भाऊजी म्हणजे सॉरी, पण नाही तुझा पॉइंट बरोबर आहे, पण ही का गप्प आहे आज? सुनीची बाजू घ्यायला लगेच धावून का नाही गेली? हो. अरे काका, तिने हेडफोन घातलेत, काही ऐकायला येत नाहीये तिला. भाऊजी, संपदा गेल्यापासून आई फारशा बोलतच नाही. वहिनी सुद्धा हरवल्यासारख्या असतात. म्हणजे स्वानंदी आहे ना म्हणून ठीक आहे, नाहीतर कसं सांभाळलं असतं आपण यांना. आई, ए आई, हेडफोन्स काढ, बोलायचंय जरा तुझ्याशी. बोलायचंय. संपदाला कधी घेऊन येणार आहेस? हो रे दादा, घर सुनं सुनं वाटायला लागलंय आता. संपी किती निर्ढावलेली आहे माहितीये ना तुला? अरे हो, पण एकटी आहे ना बाबा ती. आणि जग कसं आहे तुला माहिती आहे ना. हे बघ, ती किती हट्टी असते ना तरी ती चुकीचं वागणार नाही, मला खात्री आहे. मान्य आहे मला, पण उद्या एखादा विचित्र प्रसंग आला तिच्यावर तर काय करायचं आपण? पण हे तिला कळायला नको का? स्वैरपणे जगायचंय ना तिला, जगू देत. तिने जाऊ नये म्हणून काय कमी प्रयत्न केले का आपण? संपदामुळे तुमची सुद्धा झोप उडाली आहे हे माहिती आहे आम्हाला. आज सकाळी बीपी चेक केल्यानंतर कपाळाला लावलेला हात सुद्धा पाहिलाय मी. काय रे, बीपी वाढलंय? नॉमिनल वाढलंय रे, उन्हाळ्यात वाढतच. काका, बीपी थंडीत वाढतं, उन्हाळ्यात नाही. कारण थंडीमध्ये घाम येत नाही. तूच सांगितलंस हे मला, विसरलास? अरे त्या संपदेला घेऊन या घरी. सगळ्यांच्या तब्येती अगदी ठणठणीत होतील. वसंता, अरे कसं वागायचंय तसं वागू देत तिला. आई, मला इतर मुलींची काळजी आहे. तुला आठवतं ना, काही दिवसांपूर्वी या संपीच्या नादानं सायली विचित्र वागायला लागली होती. परवा तर या संपीनी ललिताबाईंचा अपमान केला. काय म्हणायचं आता? त्यांनी समजूतदारपणे घेतलं म्हणून, नाही तर काय अवस्था झाली असती स्वानंदीची. या मुलींसाठी संपी घरापासून दूर राहिलेली चांगली. हे मात्र खरंय. मग नाही म्हणजे ललिताताईंनी खरंच खूप समजूतदारपणा दाखवला.
हो, त्यांनाही धक्का बसला होता, पण तरी मोठ्या मनानं त्यानं समजुतीनं घेतलं. त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही मी. आणि संपदाला घरी आणण्याचा विचार डोक्यातनं काढून टाका सगळे. घे तू. आणि मी तर ताई आणि महेशचं पुन्हा जुळून यावं म्हणून प्रयत्न करत होते, पण ताईला ते कळलंच नाही आणि चिडली. तिला जुळवून घ्यायचंच नव्हतं म्हणून चिडली ती. मला असं वाटतं आमच्या प्रयत्नातच कुठेतरी उणीव राहिली असणार, नाहीतर ना त्याच दिवशी सगळं सुरळीत झालं असतं. जे काही समोर आलंय ना त्याने तर माझी झोप उडालीये. तुझे बाबा तिच्यावर इतके चिडलेत की त्यांच्यासमोर तिचा विषय काढायची माझी हिंमतच होत नाही. पण कुठे राहत असेल, कुठल्या वस्तीत राहत असेल, काहीच कळत नाहीये ग. हे बाबा काही बोलत नाहीयेत, पण त्यांनाही त्रास होतच असेल. आई पण तू नको काळजी करूस, कारण ताई घरासाठी ज्या एजंटकडे जायची ना, निरंजन भाऊजी ओळखतात त्या एजंटला. काही होत असेल तर कर बाई. जाताना संपदाने तुझ्या संसारात एवढा घोळ घालून ठेवला की तिच्यापेक्षा मला तुझीच काळजी वाटायला लागली. पण आता तुझं सगळं नीट झालंय हे बघून पुन्हा संपदाची काळजी वाटते ग मला. नको टेन्शन घ्या, मी सांगते निरंजन भाऊजींना तिचा पत्ता शोधून काढायला. नाही नाही, अजिबात नाही. स्वानंदी, तू या सगळ्यापासून दूर राहा. हा, काय आहे, त्या संपदाचा काही भरोसा नाही. कधी कुणाशी काय वागेल काही सांगता येत नाही. त्यापेक्षा तू तुझ्या संसारात लक्ष दे. तुझ्या सासरकडची माणसं खरंच भली आहेत. अहो पण मला संपदाची काळजी वाटते. हो अंजली, आपण तिचे आईबाप आहोत. ती आपल्याशी कसंही वागली तरी आपण तसं वागू शकत नाही, नाही का? आपण दुरून का होईना लक्ष देऊच ना तिच्याकडं. तुम्ही हे म्हणालात ना, मला हेच हवं होतं. आणि ते पत्ता वगैरे शोधायचं काम मी करेन. बघतो काय करायचं ते. हा, आणि चला आता, अशाच बसून राहणार आहात का? अहो, तुम्हाला मे महिन्याची सुट्टी आहे, मला कामं आहेत. माझा डबा वगैरे भरा. चल स्वानंदी. नाही, तिला थांबू दे, मला बोलायचंय तिच्याशी. बर, काय झालं बाबा? स्वानंदी, तर आपल्यात जे काही बोलणं होईल ते बाळा आपल्या दोघांच्यातच ठेवायचं. मध्यंतरी तुमच्या घरी जे काही घडलं, म्हणजे घराचा लिलाव किंवा ते चोरी प्रकरण किंवा त्याच्या आधीची ती क्षीरसागरची भानगड, हे सगळं पाहिल्यानंतर तुझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. हां, म्हणजे हे सगळं का झालं, कसं झालं असं, किंवा इतकी परिस्थिती हाताबाहेर जाईस तर आपल्या घरातल्यांना कल्पना सुद्धा कशी आली नाही वगैरे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील मला. हो, मला पडतात हे प्रश्न. मलाही पडले. अगदी तुझ्या घरातल्यांची शंका यावी असे प्रश्न पडले. पण संपदानी ललिताबाईंचा अपमान केल्यानंतर ते सारं प्रकरण ज्या पद्धतीने, ज्या समजूतदारपणे त्यांनी हाताळलं ना, ते पाहिलं आणि तुझ्या सासूबाईंबद्दल माझ्या मनात आदर वाढीला लागला. त्यांच्याही हातून चुका झाल्या असतील म्हणून तर सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली ना. पण चुकाच त्या, त्यांच्या मनात खोट नव्हती. तसं असतं तर त्यांनी संपदाला माफ केलं नसतं, नाही का? हो ललिताबाई खूप मोठ्या मानाच्या आहेत, हे आपल्याला मान्य करायलाच पाहिजे. हो बाबा. तेव्हा तू आता तुझ्या संसारात लक्ष घाल. तुझ्या सासू सासऱ्यांना दुःख होणार नाही असंच तुझं वागणं पाहिजे. खरंच खूप मोठ्या मानाचे आहेत ते. संपदा एक अशी सोंगते की जिचा वापर करून मी स्वानंदीला मात देऊ शकते.
तिला माझ्या हातातली सोंगटी करू कशी काही कळत नाहीये मला. आई सगळे वाट पाहतात ब्रेकफास्ट साठी, येत आहे ना? जातो, येते मी. तिला खाण्याचीच पडली. संपदा माझ्या हातातले दाणे कसे खाईल याची विवंचना मला आहे. फोन कर ना संपदाला. तोच करत होते, उचलत नाहीये ती. कुठे जाऊन बसले कुणास ठाऊक. जोपर्यंत ती कुठे जाऊन बसले हे कळत नाही तोपर्यंत मला काही करता येणार नाहीये. इंद्रनीलला विचार ना, त्याला माहिती असेल कदाचित. तेच करते आता. हे अगं आईला सांगितलंय की नाही? आई येते की नाही? हो हो, येत आहे. आई काय झालं? अशी काय तू? बरं वाटत नाहीये का? नाही रे, बरी आहे मी. मला ना स्वानंदीच्या आई वडिलांची खूप काळजी वाटते रे. आई ये इकडे ये बस. हाड इथे बस बरं. बस. मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते. पण का? त्यांची काळजी तू ऑलरेडी मिटवली आहेस. अरे पण त्यांची एक मुलगी घर सोडून गेली. ते टेन्शन आलं असेल रे त्यांना. अरे एकटी मुलगी असं घराबाहेर जाऊन राहणं सोपं नसतं बाबा. मला तर असं वाटतं की जाऊन तिची माफी मागावी. ते सगळं माझ्यामुळेच झालं रे. नाही आई, तू असं काही करणार नाहीयेस प्लीज. तुम्हाला माहितीये का, ती आधीपासून बाहेर घर बघत होती. तिला बाहेर पडायचंच होतं. मला काय वाटतं माहितीये का, तिला बाहेर घर मिळालंय म्हणून तिने सगळं नाटक केलंय बाहेर पडण्यासाठी आणि स्वानंदीला त्रास देण्यासाठी. म्हणजे घरच्यांच्या तावडीतून कायमची मोकळी. हो, आणि मनमानी वागायला मोकळी. नका रे असं काही बोलू तुम्ही. मला तर काळजी लागली संपदाची. मला असं वाटतं ना तिची समजूत घालावी आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडावं. अगं पण कुठे जाऊन शोधणार तिला? तुला माहितीये का रे कुठे राहायला गेली ती? मला नाही माहित कुठे गेली काय माहित. स्वानंदी सांगत होती बाबा खूप चिडलेत तिचे. त्यांनी बजावलंय सगळ्यांना तिचा शोध कोणी घ्यायचा नाही म्हणून. त्यामुळे कोणाला माहितीच नाहीये. त्यामुळे आजीनं खूप टेन्शन आलंय तिचं. त्यांनी वच्ची मावशींना सांगितले तिचा शोध घ्यायला. पण त्या तरी कसं शोधणार तिला? त्यांना माहिती आहे का तिचं ऑफिस? त्यांना माहिती ऑफिस, त्या शोधतील बरोबर. पण ही शाणी त्यांचाही फोन रिसीव्ह करत नाही आता. म्हणजे त्यांचाही फोन उचलत नाहीये काही? हं? नाही, त्यांचा फोन उचलत नाहीये काही? नाही. तू कधी गेलायस का रे तिच्या ऑफिस मध्ये? ठाऊक आहे तुला कुठे ऑफिस? नाही, मला नाही माहित. मी कधी जाणार पण नाही. आणि प्लीज आई, तू तिचा विचार करून तुला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. हां बरं आई, मला संध्याकाळी यायला जरा उशीर होईल. का रे? मी स्वानंदीला भेटून येणार आहे घरी. बर. चल येतो. बघा पेपर पर त्याने येतेच ठेवलं. दे 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 सगळं काम मला करावं लागतं. चल निघू आई. चल काळजी घे बाबा. हो येतो. हो हो आई बाबा येतो. अरे डबा राहिला तुझा, सगळं कामं मलाच करावं लागतात. चल मग मला का तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये, थोडं खाऊन घ्या. नको ग नीलम, मला खरंच इच्छा होत नाहीये. मी जाऊन पडते जरा. निलिमा, हो ललिताची प्लेट दे. माझी पण दे, मी बघतो
ती काय खाते का? हं? आई वरून खूप कडक असल्या ना तरी त्या मनाने खूप मऊ आहेत, हळव्यात त्या फार. तुम्ही सगळे साधे आहात म्हणून तुम्हाला हळव्या वाटतात त्या बाईला देवाने तरी ओळखले की नाही कोण जाणे. कशासाठी चाललंय हे नाटक तेच काही कळत नाही मला. हो, हळूहळू संपवलं सुद्धा. बघितलंस ना ललिता, मी नसतो ना तू उपाशी राहिली असतीस तू. हो बाय, इतकं वर्ष तुमच्यामुळे तर जेवायला खायला मिळतंय मला, नाही तर काय होतं. असं नव्हतं म्हणायचं का? काय तुझं न खाण्याचं नाटक अजून किती दिवस चालणार आहे? काय मला माहिती नाही. त्या तुमची प्लेट. अगं मला पण भूक लागली आहे. तुम्ही बाहेर जाणे काहीतरी खा. त्या लोकांना वाटेल मी 2 प्लेट्स खाल्ल्या माहिती. त्यांना काय वाटायचं त्याने वाटू दे. भरल्या पोटी उत्तम आयडिया येतात. आयडिया किती चांगल्या आल्या तरी त्या संपदापर्यंत पोहोचण्याच्या मार्गामध्ये वच्ची मावशी उभी आहे. म्हणजे आधी त्यांना पटवावं लागतं. फार कठीण काम आहे. तुझ्यासाठी काय कठीण आहे ललिता? हे झालंच, पण त्या वच्ची मावशीने जर समजलं संपदापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते, मला सगळा खेळ हाणून पाडतील त्या. त्या पाखराचे पंख मोजणारी बाई आहे ती. चल काय झालं? खाऊ दे ना. आई एकवी रे, संपदाला भेटायला जाते खरी, ती महामाया कशी वागेल कोणाच ठाऊक बाई. धक्के मारून बाहेर काढायला पण कमी करणार नाही. कोणाचं मुलायचं ठेवलं हिनं तर माझं ठेवणार आहे. आजी पण ना एक एक लफडं लावतात माझ्या मागे. हिला भेटायला जाणं म्हणजे मधमाशीच्या पोळ्यात हात घालण्यासारखं आहे. कोणाला आठवण आली? बाळू, बाळू काय म्हणतोय? हा बाळू बोल रे. मावशी, नवीन डाव टाकलाय आमच्या बाईसाहेबांनी. म्हणजे? हो, त्या संपदाताईंची माफी मागणार आहेत. काय? बघू बाई. काय नाही रे, नीलवर छाप पाडण्यासाठी नवीन नाटक उभं केलं असेल तुझ्या बाईसाहेबांनी. पण तुम्ही गाफील राहू नका. हो, याआधी मी तुम्हाला सांगितलं नाही सगळं. हो, या बाईचा काही भरोसा नाही. हो, काहीही करतील त्या. त्यांच्या डोक्यात काहीतरी नवीन डाव शिजतोय. आला मोठा कालापाडचा बाप. ठेव आता फोन, मी जरा एक महत्वाच्या कामासाठी जाते. हा, नंतर बोलते तुझ्याशी. हो हो. बाई, आई, संपदाला भेटायचं म्हणजे तापलेल्या तव्यावर बसण्यासारखं आहे. स्वानंदीच्या सासूचा मेसेज. संपदा, आय एम सॉरी. मला तुझी फार काळजी वाटते. तू प्लीज मला येऊन भेट. मला तुझी माफी मागायची आहे. काय खोटारडी बाई आहे. तर हिचा अपमान मी केला आणि हिला का माझी माफी मागायची आहे? ही का लागली आहे माझ्या मागे? काहीतरी गडबड आहे. तुम्ही अशी काय भूत बघितल्यासारखी बघतेस का? भूतबरी, पण तुम्ही भूतांपेक्षाही खतरनाक आहात. तू काय बोलतेस तुला कळतंय का संपदा? मला कळतंय ना. मला नाही कळणार तो कोणाला कळणार? महेशचं आणि माझं लग्न तुम्ही पैशांसाठीच लावलं ना? किती पैसे मोजले महेशने?
त्या दिवाळखोर जागीरदारांच्या घरी स्वानंदीचं लग्न तुम्ही लावून दिलं पैशांसाठीच ना? असे किती पैसे मोजले हो त्यांनी? हे बघ बाळा, तू ना रागाच्या भरात नको नको ते आरोप करतेस माझ्यावर. हे बघा, तुम्ही स्वतःहून इथे आलाय, मी नाही बोलवलं तुम्हाला. तेच म्हणते मी की मी कशासाठी आले, माझं काय काम आहे हे विचारशील की नाही? माझं तरी काही काम नाहीये तुमच्याकडे, आणि तुमचं असेल तर मला परवा नाही. काय ग संपदा, काय आहे वागणं, कसं आहे वागणं म्हणते मी. लक्ष आत्या, तुमच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं. मला तुमचं तोंडही बघायची इच्छा नाही. निघा इथून. नको ग पोरी, असं तिखट जाळपणा नको करूस. तुम्ही निघताय की मी सिक्युरिटीला बोलवू? आणि हो, ललिता जागीरदारांना सांगा की मला फोन नाही करायचे. ललिता तुला फोन करते? हो, आणि मी फोन उचलले नाही म्हणून त्यांनी मला मेसेज पाठवला. सॉरी संपदा, मला तुझी काळजी वाटते, मला येऊन भेट. त्यांना सांगा या संपदाला कोणाच्या माफीची गरज नाही, ना ती कोणाला माफ करणार. काय म्हणतेस ते कळलंय ग, पण ललिताचं वागणं कळत नाहीये मला. आता लक्ष घालावंच लागेल मला.